बदल आम्ही सार्थक करण्यासाठी माझा प्रयत्न राहील. जे आमचे जनतेचे आमच्यावर ऋण आहेत, ते ऋण येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही कामातून फेडणार आहोत. आपल्या इथं असलेल्या प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न असेल, तसा मूलभूत सुविधेचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, विविध विकास काम असेल, या प्रत्येक कामाला आम्ही प्रलंबित कामाला पुढे नेऊन पूर्णत्वास नेणार व जनतेच्या सेवेमध्ये आम्ही 24 तास उपलब्ध राहू अशी मी जनतेच्या ऋणाला या निवडणुकीत दिलेल्या आशीर्वादातून फेडणार. आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जवळ-जवळ 80% हे रस्ते विकासाची कामं झालेले आहेत. व उर्वरित जे 20% रस्ता व आपल्या येथील विकास कामे असतील ती पूर्णत्वास नेणे व आपल्या इथं असलेला स्वच्छतेचा प्रश्न हा मुख्य आहे. स्वच्छतेचा प्रश्न असा आहे, की आपल्याला गल्लीपर्यंत, घरपर्यंत कचऱ्याची घंटागाडी जी आहे ती पोहोचवणं गरजेचं आहे. यावर माझा जास्त फोकस राहील व यानंतर आपल्या इथं असलेले स्ट्रीट लाईट असतील व पाण्याचा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आता येणाऱ्या काळामध्ये उन्हाळा सुरू होतो. उन्हाळ्यामध्ये आपल्या येथील प्रत्येक लोकाला मुबलक प्रमाणामध्ये पाणी भेटणं हे गरजेचं आहे. या प्रत्येक प्रश्नासाठी मी 24 तास कामामध्ये उपलब्ध राहून पुढे सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. नांदेड शहरामध्ये सर्वप्रथम महापालिका क्षेत्रामध्ये सोलार हे आम्ही नगर विकास खात्यातून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून आपल्याला निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यातून आम्ही मोठ्या प्रमाणात तोड्यामध्ये सोलार लाईट बसवण्यात आले व हे जे सोलार लाईट बसवण्यात आलेले आहेत, अशी पूर्ण प्रभागात उर्वरित एरियात बी आम्ही बसवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. माननीय शिंदे साहेब यांच्याकडून आम्हाला नगर विकासमधून भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे आणि पुढे बी होणार आहे. या निधीतून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सोलार लाईट असतील, स्ट्रीट लाईट असतील अशी विविध कामे करणार आहोत, ज्याचा फायदा आजच्या जनतेला नक्की होईल.